पुण्यामध्ये सध्या पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल सुरू आहे आणि या इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये जागतिक दर्जाचे अनेक सिनेमे असतात, पण याच फेस्टिवलमध्ये आपलाही सिनेमा दिसावा अशी इच्छा असते मराठी निर्मात्यांची, मराठी दिग्दर्शकांची आणि वर्ल्ड कॉम्पिटिशन बरोबरच एक मराठी सिनेमांची सुद्धा कॉम्पिटिशन असते. अनेक सिनेमे यावर्षी सुद्धा त्यामध्ये दाखल झालेले आहेत आणि त्यातलाच एक सिनेमा रंगा पतंगा काही वेळापूर्वीच त्याचं स्क्रीनिंग झालं आणि हे पहिलं स्क्रीनिंग होतं या सिनेमाचं, पब्लिक स्क्रीनिंग. त्यामुळे ही सगळी टीम आपल्याला इथे दिसते, किती आनंद त्यांच्या चेहऱ्यावर आहे आपण बघतोय. मकरंद नासपुरे, रंगा पतंगाबद्दल अनेक वर्ष आम्ही ऐकतोय, पण आज त्याचं पहिलं स्क्रीनिंग आणि ते सुद्धा पुण्यासारख्या ठिकाणी होणं आणि पुण्याच्या रसिकांनी टाळ्या वाजवून हसून जी दाद दिलेली आहे या सगळ्या प्रयत्नाला, काय वाटत होतं तुम्हाला त्याच प्रेक्षकांमध्ये बसून हा सिनेमा बघताना? कुठलीही कलाकृती करताना आपल्याला जे अपेक्षित चित्र असतं ते त्या काळात आपल्या मनात अस्पष्ट असतं, पण आता ते स्पष्ट जेव्हा होतं, आपण जे काही काम करतो म्हणजे रंगमंचावरचं काम हे डायरेक्ट तुम्हाला प्रतिसाद देणारं असतं, पण सिनेमाचं तसं नसतं. 45-48 डिग्रीमध्ये आम्ही सगळ्यांनी काम केलं, म्हणजे दुपारी 11 ते 4 वाजेपर्यंत काहीच आम्ही शूट करू शकत नव्हतं असं वातावरण होतं. पण तरीसुद्धा आम्ही अत्यंत जिद्दीनं, मुळात हा विषय फार चांगला होता आणि विदर्भामध्ये उन्हाळ्यामध्ये आणखी कुठलेही म्हणजे फिल्मी सोपस्कार न करता आम्ही केलेली फिल्म. व्हॅनिटी वगैरे तिकडे चालूच शकणार नाही कारण एवढं ऊन आणि याच्यात, पण आम्ही अतिशय मेहनतीनं हा सिनेमा केला आणि सगळ्यांनी लाईक अ फॅमिली. आणि तेव्हा या सिनेमाचं काय होईल असं आम्ही त्या काळात एक अस्पष्ट चित्र होतं, पण आज कसं एकदम भरून पावल्यासारखं आणि त्याला मिळणारी दाद आणि आपण घेतलेली मेहनत याची फलश्रुती मिळाली की जो आनंद होतो तो स्वाभाविक सगळ्या टीमला आहे आणि प्रत्येकच जण इतका आनंदी आहे. तो पार्ट अँड पार्सल असतो सिनेमाचा, त्याने प्रत्येकाने ती मेहनत घेतलेली असते आणि दिग्दर्शकांनी आम्हाला इतकं सातत्याने रिटेक घेऊन वगैरे बाटक्या म्हणतो तसंच आहे, म्हणजे की दिग्दर्शकांनी रिटेक घेतले, मी करून घेतली, म्हणजे उगाच तो सावलीत असायचा ना. आणखी एक करूया काय आम्ही आपलं तरी, पण एकंदरीत आणि वेगळी भूमिका. मला जास्त आनंद त्याचा आहे की सातत्याने विचारणा केली जाते की तुम्ही वेगळं काही का करत नाही, पण तसं करायची इच्छा असते, पण तशी संधी मिळणं, उपलब्धी असणं पण महत्वाचं असतं. पण या निमित्ताने ती मिळाली आणि क्रेडिट गोज टू प्रसाद आणि अमोल की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, मला ही भूमिका दिली आणि मी ती पार पाडली. आणि सगळ्यात मेन मला आवडलेला पार्ट म्हणजे कौशलने फार अप्रतिम म्युझिक केलंय, गाणी अप्रतिम केलेली आहेत. इलाही जमादार आत्ता आमच्याबरोबर शो पाहायला होते आणि त्यांनी तर फारच भरभरून दाद दिली आणि एकंदरीत आनंद सोहळा म्हणून हा आनंद आहेच आहे. कुठे गेला असतील ना ते? क्या जाने कबा, मला तर गमनच नाही राहिलं त्याच्या बिगर. तुझ्या घरापासून उत्तरेकडे 3 किलोमीटर अंतरावर तू शोध घे. आम्ही बातम्यांच्या मागे पळतो म्हणजे आम्हाला सुख दुःख समजत नाहीत का? आपल्या दुःखात कोण वाटेकरी असला का तेवढाच आधार वाटते. काय होते त्यांना? सवाल तर तसाच राहते. सवालाला जवाब भेटला तर जगण्यात मजा राहते साहेब. लेकिन रंगा पतंगा झपटने कोई म्हणता. छपडेंगे मैं बरोबर छपडाता. आणि कौशल, मला तुला हेच विचारायचं आहे की असं खूप वर्षांपासून बोलणं होतं की पुण्यामध्ये जर रसिकांना सिनेमा आवडला किंवा नाटक आवडलं तर ते नाटक तुमचं हिट आहे असं म्हटलं, तर आज तसंच जाणवलं का थोडंसं? हो, कारण सिनेमा संगीतकाराचं काय असतं की तो सगळं सुरू व्हायच्या आधी असतो आणि मग नंतर येतो, तो मधल्या भागात गायब असतो आणि प्रत्यक्ष शूटिंग मध्ये तो नसतो बऱ्याच वेळा. पण हा सिनेमा करायला वेगळं होतं कारण लिहिलेलं गाणं एकच होतं, त्याच्या साधी 2 होत्या आणि ते सुरुवातीच्या भागात करणं म्हणजे तो सगळा इमॅजिन करून की काय घडणार असेल, त्याला अमोलला, प्रसादला कुठले रंग फ्रेममध्ये दिसत असतील त्याप्रमाणे ते म्युझिक करणं आणि मग ती गाणी करणं आणि त्याच्यानंतर मग बॅकग्राऊंड. तर बॅकग्राऊंड हे अगदी इन्स्पायर्ड, म्हणजे तो सिनेमा बघूनच इन्स्पायर झालो की कामं उत्कृष्ट,
संवाद उत्कृष्ट, पण कुठल्याही कलाकृतीला असं पूर्णत्व येत असतं ते जेव्हा रसिक बघतो त्याला. आणि आणि आज तसं झालं, म्हणजे बऱ्याचदा असं वाटलं अरे हे मी केलंय, कारण जिथे मलाही अपेक्षित नव्हती तिथे ती दाद येत होती. आणि फारच मस्त आहे तो पूर्ण सगळा अख्खी केमिस्ट्री बघायला जी काय मजा येते, कारण सगळं सुट बघण्यात पूर्ण काय होणार आहे याचा कुणालाच अंदाज नसतो. आणि एक सांगायला पाहिजे की गर्दी एवढी होती की कौशलला स्वतः सुद्धा उभं राहून सिनेमा बघावा लागला, कारण लोक पायऱ्यांवर बसून सुद्धा सिनेमा बघत होते. तुझ्या घरापासून उत्तरेकडे 3 किलोमीटर अंतरावर तू शोध घे. आम्ही बातम्यांच्या मागे पळतो म्हणजे आम्हाला सुख दुःख समजत नाहीत का? आपल्या दुःखात कोण वाटेकरी असला का तेवढाच आधार वाटते. काय होते त्यांना? सवाल तर तसाच राहते. सवालाला जवाब भेटला तर जगण्यात मजा राहते साहेब. लेकिन रंगा पतंग छपडणे कोण म्हणता. दोन आपल्या बरोबर एक तिकडे आहेत आपले रिपोर्टर मित्र. आणि एक मिनिट मी तुला इकडे बोलवतो, कारण तुमचे दुसरे जे चॅनल मधले प्रतिस्पर्धी आहेत या सिनेमातले 2 चॅनल्स आहेत दाखवलेले. थोडीशी पिपली लाईव्हची आठवण होईल असा साधारण भाग आहे सिनेमामध्ये. तुम्ही दोघांनी काही जर्नलिझमचा कोर्स केला होता आधी या सिनेमा करायच्या आधी? नाही, मला असं म्हणजे मी चांगल्या पत्रकाराची भूमिका निभावत होतो आणि तेच सध्या बघायला मिळत नाही सिनेमांमध्ये तेवढंच मी केलेलं आहे. आणि इंटरव्ह्यू घेतो तुझा तर तू चांगलं बोलत म्हणून तुमच्याबद्दल म्हणून चांगलंच बोलतोय मी की खऱ्या आयुष्यात पत्रकार खूप चांगले असतात पण सिनेमात हे दाखवले जात नाहीत. तर अशाच्यानी प्रसादनी तो एक चांगल्या पत्रकाराची भूमिका लिहिली होती. ह्याला उन्हातानात फिरावं लागलं त्या सगळ्या शूटिंगसाठी. तू मात्र तिथे स्टुडिओत बसून जसं आपण म्हणतो AC मध्ये बसून पत्रकारिता तसा तुझा पार्ट होता साधारण. तर तो जास्त सोपा वाटला का? जास्त सोपाच होता आणि सगळ्यात मस्त म्हणजे की सिरियल पेक्षा जास्त नाट्य त्याच्यामध्ये नाही. सिरियल पेक्षा मला टीव्हीवरच्या न्यूज बघायला जास्त आवडतं, त्यामुळे ते जास्त एंटरटेनिंग वाटतं. सो तसं सरांकडून पण तसंच होतं की जरा एंटरटेनिंग पाहिजे. सो तशी भूमिका होती आणि मी वाचलो त्या उन्हाच्या तावातून. नाही पण खरंच तुम्ही खूप सुंदर काम केलं. आणि जसं मी म्हटलं की पिपली लाईव्हची आठवण होईल, मला असं वाटतं की पिपली लाईव्हमध्ये नॅशनल मीडियाची थोडीशी टर उडवली होती म्हणा, किंवा तर इथे टर उडवली नाहीये मराठी न्यूज मीडियाची, पण बऱ्यापैकी वास्तव जे आहे ते लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. संदीपने काही टाळीबाज वाक्य त्याच्यासाठी होती. म्हणजे संदीप बोलला की टाळ्या वाजत होत्या. आता तू बोलायच्या आधी टाळ्या वाजताय. तर आज तिथे बसून स्वतःच्याच वाक्याने टाळ्या वाजवत आहेत लोक, तर कसं वाटत होतं? या आधीचं स्क्रीनिंग आम्ही मोजक्या लोकांनी बघितलं होतं, त्यामुळे आजचा दिवस आमच्यासाठी खूप टेन्शनचा होता. मकरंदच्या बाजूला मी बसलो होतो आणि मी त्याचा हात असा हातात घेतला, म्हणलं काय होईल आता. स्क्रीनिंग सुरू झालं आणि जिथे अपेक्षित आहे तिथे किंवा अपेक्षेपेक्षा जास्त रिस्पॉन्स मला मिळत होता. आणि त्याच्या आधी मकरंद मला सांगायचं की आता बघ, आणि रिस्पॉन्स यायचा. म्हणजे आणि तेच शूटिंगच्या वेळेस झालं की प्रसाद दिग्दर्शक म्हणून मला सांगायचं त्याला काय हवं आहे. परंतु हा सिनेमा करताना माझ्यासाठीचा एक अनुभव असा आहे की मकरंद बरोबर मी काम करत असल्यामुळे, स्क्रीन शेअर करत असल्यामुळे त्याचा एक वेगळा फायदा असा होतो की अनुभव शेअर केला जातो आणि तो आपल्या कामाला येतो. की टायमिंग असेल किंवा आपण नाटक वर्षानुवर्ष करत असतो तर तो स्पीड आपल्या डोक्यामध्ये असतो आणि स्क्रीनचा पेस आणि स्क्रीनचा स्पीड हा खूप वेगळा आहे. तर वेळोवेळी मला मकरंदनी सांगितलेलं की हे वाक्य असं घे किंवा हा रिॲक्ट हो आणि मग बोल. कारण आम्हाला तो ट्रॅव्हल जो आहे 2 कॅरेक्टरचा तो अख्खा 25-27 दिवसांचा आणि खूप मोठा प्रवास होता. आणि माझ्यासाठी तो अनुभव म्हणजे डायरेक्ट ओपनिंगला पाठवल्यासारखं की आता 50 ओव्हर खेळायच्या. सो तेंडुलकर बॅटिंगला असतो तिकडे रोहित शर्मा फटफट खेळत असतो, तो तेंडुलकर येऊन सांगतो त्याला की इकडे फिल्डर नाही, इकडे सुद्धा खेळ जरा. तर तशी ती प्रोसेस होती आणि ते मी पूर्ण ऐकत होतो. आणि वेळोवेळी म्हणजे मकरंदचा सीन नसताना सुद्धा तो तिथे असायचा तिथे आणि मला सांगायचं. आणि प्रसाद सुद्धा त्या वेळेला की मला कंटेंट असं आहे आणि काय काय अपेक्षित आहे. कारण हे 3 लाईन अशी होती की थोडं विनोदी किंवा जरा हाव असेल की इथे टायमिंग आहे आणि इथे घ्यायला जागा आहे, पण ती जागा घ्यायची नाही असंही दोघांनी सांगितलं होतं की तर ती पुढची जागा वर्क होईल. आणि आपण शाब्दिक विनोद ज्याला म्हणतो खऱ्या अर्थाने, तो त्याच्यामध्ये खूप महत्वाचा भाग होता. मारक विनोद बरोबर त्यांचं म्हणणं होतं.
तुझ्यासाठी हा एकंदर अनुभव कसा होता? कारण आता म्हणजे बराच काळ लुटला शूटिंग होऊन आणि त्या दरम्यानच्या काळात बऱ्याच गोष्टी घडल्यात तुझ्या करिअरच्या. त्यामुळे आज हा सिनेमा बघत असताना आणि लोकांचा प्रतिसाद मिळत असताना काय वाटत? पहिलं तर म्हणजे जेव्हा ही फिल्म करत होतो तेव्हाच ज्या परिस्थितीत आम्ही करत होतो, मकरंद सर म्हणाले तसं, तर त्याच्यातच तेव्हाच कळत होतं की हे काहीतरी खूप स्पेशल करतोय आणि खूप छान होतंय हे. पण आज जेव्हा हे कम्प्लीट आउटपुट बघितला त्याचा टोटल इफेक्ट तर आणि ऑडियन्समध्ये बसून तर तो रिस्पॉन्स इतका अमेझिंग आणि ज्या छोट्या छोट्या गोष्टींना रिस्पॉन्सेस मिळत होते तो बघून फार मस्त वाटत होतं आणि खूप सेन्सिटिव्हली लोक रिस्पॉन्ड करत होते. कुठे गेले असतील ना ते? क्या जाने कबा. मला तर गमनच नाही राहिलं त्याच्या बिगर. तुझ्या घरापासून उत्तरेकडे 3 किलोमीटर अंतरावर तू शोध घे. आम्ही बातम्यांच्या मागे पळतो म्हणजे आम्हाला सुख दुःख समजत नाहीत का? आपल्या दुःखात कोण वाटेकरी असला का तेवढाच आधार वाटते. काय होते त्यांना? सवाल तर तसाच राहते. सवालाला जवाब भेटला तर जगण्यात मजा राहते साहेब. लेकिन रंगा पतंग छपडणे कोई म्हणला. छपडेंगे मैं बरोबर छपडाता. मला असं झालं की पहिल्यांदा जेव्हा मी अमोलनी मला फिल्मसाठी तर मी म्हटलं की अरे याचं काय काहीच नाही करायला. पण अमोल मला म्हणालेला की माझ्यावर विश्वास ठेव आणि फिल्म कर. आणि आय एम थँकफुल टू अमोल आणि प्रसाद की आय वॉज देअर इन द फिल्म आणि आय एम अ पार्ट ऑफ सच अ ब्युटिफुल प्रोजेक्ट. प्रसादकडे यावं लागेल कारण त्याने जे काही करून ठेवलंय त्याच्यामुळे बरीच चर्चा होणार आहे नक्कीच हा सिनेमा जेव्हा येईल तेव्हा. कारण याच्यामध्ये दुष्काळ आहे, याच्यामध्ये मीडिया आहे, याच्यामध्ये राजकारण आहे आणि या सगळ्यावरती कुठेही एक प्रकारे अशी डार्क फिल्म आपण बनवतोय किंवा आपण एक काहीतरी फेस्टिवल मूवी बनवतोय असा तुझा कदाचित अप्रोच खरंच नव्हता. म्हणजे रंजन करता करता सुद्धा एक डोळ्यात अंजन घालण्याचा प्रकारच तो या सिनेमात दिसला. तर नेमका तुझा दृष्टिकोन या मागचा काय होता? आम्हाला आज पहिल्या स्क्रीनच्या निमित्ताने काय सांगू? आणि मला रिअलिस्टिक फिल्म करायची होती की आजूबाजूला खूप मेलोड्रामा नाही घडत आपल्या आयुष्यात आणि तसा तो त्या सिनेमातल्या कॅरेक्टरच्या आयुष्यात घडवायचा नाही आहे. म्हणजे त्याच्यामध्ये जुम्मन हा खूप अगदी तळागाळातला आणि असा रडवेलाही तो करायचा नव्हता आणि पोपट खूप विनोदीही करायचा नव्हता. त्यामुळे सगळ्या रिअल लाईनवरच आम्ही तो सिनेमा केला आणि तीच गोष्ट जर्नलिझममध्ये आहे, तीच गोष्ट बाकीच्या लोकांमध्ये आहे. ते माणसं आहेत ना सगळी, ती आपापल्या सोयीनुसार जगण्याचा प्रयत्न करत असतात. तर त्या प्रयत्नात ज्या ज्या गोष्टी वर्क होतात तेवढ्याच त्यांनी केलेल्या आहेत. त्याच्यामुळे त्या अर्थाने विलन नाही, त्या अर्थाने कोणी खूप ग्रेट हिरो नाही. तर अशा पद्धतीने ती आणि म्हणून मग आम्ही ती रिअल लोकेशनला शूट केली, रिअल लाईटमध्ये शूट केली. आणि आम्ही बनासपुरींसारखे सिनियर आर्टिस्टला आम्ही असं म्हणतो की व्हॅनिटी मिळणार नाही, AC नाही आहे, कूलर पण म्हणजे तिथे नाही. म्हणजे ते आमच्यात येऊन बसायचे शूटिंग नसताना नाही. म्हणजे लोकांचा कंट्रोल नव्हता आमचा लोकांवर की कोणी येऊन त्यांना भेटतो. ते म्हणले मी तुझ्या सेटवर येऊन बसतो माझं सीन नसेल तरी. आणि हे जे त्या सगळ्या लोकांनी समजून घेतलं की काय आहे. कौशलने खूप मन लावून म्हणजे एक आम्ही दिवसभर बसलो होतो त्याचे चाल तो करत होतो. म्हणलं नाही तू बस मी चाल करत असताना. तर मलाही जरा ते एक प्रोसेस या निमित्ताने बघायला मिळाली. ऑडियन्सचा तर रिस्पॉन्स चांगला होत असते बघून जरा बरं वाटते की चला गेली 2 वर्ष जी काही धडपड सगळ्यांना घेऊन करतो आहे तर ती वर्क झाली असं लक्षात आलं. अमोल तू आता कॅमेरा सोडलायस पूर्णपणे? मी आता त्यांनी सांगितलं की तू म्हणशील ते प्रोड्युसर आम्हाला अवेलेबल करून देत होते, ऐकत होते. कॅमेराच्या मागे तू असणारच की ह्याच्या पुढे असे चांगले चांगले सिनेमे प्रोड्यूस करणं, त्याची निर्मिती करणं हे डोक्यात ठेवलंय? करिअर सुरू झालं तेव्हापासूनच चांगल्या सिनेमांसाठी काम करायला मला नेहमी आवडतं. माझं नशीब चांगलं आहे की मी नेहमी सुमित्रा भावे, अमोल गुप्ते, परेश मोकाशी यांच्याबरोबर कामं केली. मला चांगल्या सिनेमाची जाण आली असं नाही म्हणता येणार, पण मला कळतं की हा बाबा ह्या विषयात काहीतरी आहे. आणि मला हे पण कळतं की मकरंद दादांसारखे चांगले अभिनेते त्याच्यामध्ये घेऊन आपण एक चांगली फक्त आर्ट फिल्म नाही तर कमर्शियल बाजूने सुद्धा जमेची बाजू जेणेकरून ती प्रतिकृती आहे ते सगळे पाहतील अशा लायकीचं एक प्रोडक्ट आपण बनवू शकू. तर म्हणून माझा आता हा विषय ऐकल्याच्या नंतर अट्टाहास असं झाला की नाही आपण करूया हा सिनेमा. आणि म्हणजे सिनेमाचं प्रोडक्शन हे माझ्या बाजूने असं झालं की जसं मी कॅमेरा उत्स्फूर्तपणे करतो तसं ही फिल्म पण उत्स्फूर्तपणे प्रोड्यूस केली मी. कारण का झालं काय की स्क्रिप्ट आली आणि मी अमोल सरांच्या हवाहवाईच्या लोकेशनसाठी गेलेलो विदर्भात. तिकडनं मी आलो आणि ह्याने मला दुसऱ्या दिवशी स्क्रिप्ट ऐकवली आणि मी म्हटलं अरे मला गाव माहिती आहे
आणि आम्ही तडक म्हणजे माझ्या मते स्क्रिप्ट फायनल ऐकल्याच्या नंतर थँक्यू मकरंद दादा की आम्ही तिसऱ्या आठवड्यात आम्ही शूटिंग करायला सगळं क्रू तिथे पोहोचलो होतो. इतकी ती फास्ट प्रोसेस होती. म्हणजे सरने मला घोड्यावर बसवलं की आता हे 15 दिवस माझे आहेत तुमचे, नंतर मला वेळ नाही आणि आम्हाला त्याच सीझन मध्ये करायचे. आम्ही आपलं त्यांना नाही होणार असं ते म्हणलं नाही होते असं कसं नाही होत कर. आम्ही उठून सगळं जाऊन त्यांनी डोक्यावर बसून ते सलग आम्ही शूट केलं. आणि मी आणि मकरंदनी अमोलला ॲथलीट DOP अशी एक उपमा दिलेली आहे. ऍक्टर म्हणजे ऍथलीट फिलॉसॉफर असतो असं एक म्हणतात. नाही पण त्याची ती मेहनत फार विलक्षण होती. अमोलने फार त्याला शॉट घ्यायचा म्हटल्यानंतर घ्यायचा असतो. आमच्या सिनेमामध्ये आमच्या दोघांच्या चेहऱ्यावर जेव्हा जेव्हा टेन्शन आहे ना तेव्हा तिथे अमोल कुठेतरी बसलाय. आणि खूप उन्हातानाचं त्यांनी फारच काम केलं. म्हणजे आज कसं होतं की एकंदरीत रिझल्ट पाहताना अप्रतिम रिस्पॉन्स मिळाला आणि खूप चांगली फिल्म आहे असं जेव्हा प्रेक्षक म्हणतात त्यावेळी आपल्या सगळ्या याचं सार्थक झालं असं वाटतं. आणि या फिल्मला तसंच घडलं. म्हणजे एकंदरीत कमर्शियल सिनेमे मी खूप केलेले आहेत, गॅलरी प्लेइंग खूप वेळा केलेलं आहे, पण या सिनेमात खूप मोठी जबाबदारी होती, अंडर प्ले होता, ते वेगळं पात्र होतं, ते वेगळं दाखवायचं होतं. आणि ते सगळं जमून आल्यानंतरही प्रेक्षकांनी ज्या पद्धतीनं प्रतिसाद दिला त्यामुळे आता आशयघन सिनेमांना खूप चांगले दिवस आहेत असं एक आशावादी स्टेटमेंट मला करता येईल. एक शेवटचा प्रश्न विचारतो, माफ करा मी जास्त वेळ उभं नाही करत तुम्हाला, पण नाम संस्था आणि त्या अंतर्गत जे काम होतंय त्यानंतर हा सिनेमा रिलीज होणार आहे आता, म्हणजे ते काम आता लोकांना माहिती आहे, ते काम त्यांनी लोकांनी बघितलेलं आहे. त्याच शेतकऱ्यांमधला एक शेतकरी त्याची भूमिका तू केलीस, तर एक जसं जबाबदारी तू म्हणालास की एक जबाबदारी तुझ्यावर होती, आता एक इमेज म्हणून पण जबाबदारी आहे लोकांपुढे जात असताना हे सगळं काम केल्यानंतर. हो, या फिल्मचं म्हणजे हा योगायोग म्हणता येईल, कारण हा सिनेमा साधारण 2 वर्ष अगोदर आम्ही शूट केला आणि तेव्हा नामचं कुठंही काही अस्तित्वातही नव्हतं. योगायोगानं तो कंप्लीट झाला. पिफलाही त्याचं सिलेक्शन झालं. 84 सिनेमांमधनं 7 सिनेमे मला वाटतं सिलेक्ट झाले, त्यात रंगापतंगा सिलेक्ट झाला. आणि आज ते बघत असताना रिलेट करता आलं. म्हणजे याचं डबिंग करून सुद्धा 1.5 वर्ष झालंय. त्यामुळे मी तर माझं ते विस्मृतीत होतं, पण ते बघत असताना पुन्हा ते रिकलेक्ट होत आज ते किती रिलेव्हंट आहे ह्याचा आम्ही तर हिंडतोय आता. तर त्यामुळे एक अंदाज येतो आणि त्या वाक्यांना किती खऱ्या अर्थाने अर्थ आहे हे मला निश्चित कळलेलं आहे आता. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बोललात आणि खूप खूप अभिनंदन तुमचं. मकरंद अनासपुरे बद्दल सांगायचं तर संवेदनशील माणूस त्यातला आपण नाम संस्थेच्या निमित्ताने बघितलेला आहे, पण संवेदनशील कलाकार फार अभावाने आपण त्याचा बघितला आहे, त्याचं काम बघितलं आहे. त्यामुळे ते काम तुम्हाला बघायला मिळेल. इतर अनेक गोष्टी आहेत या सिनेमात बघण्यासारख्या, जसं कौशलच्या कव्वालीचा उल्लेख करता येईल किंवा त्या गाण्याचा उल्लेख करता येईल आणि सगळ्या कलाकारांची कामं सुद्धा याबद्दल सांगता येईल. पण आजचं स्क्रीनिंग यांच्यासाठी महत्त्वाचं होतं. तोच अनुभव आपण त्यांच्याकडनं शेअर करून घेतला, त्यांनी आपल्याशी तो शेअर केला, त्याबद्दल धन्यवाद पुन्हा एकदा. आणि सध्या आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.